पुढचं उदाहरण बघूया। एक आकृती दिली आहे आणि काय सांगितलंय की चौकोन PQRS हा आयत असून PQ बरोबर 14 सेंटीमीटर, म्हणजे ही बाजू 14 दिली आहे आणि ही सगळी QR जेवढी असेल तेवढीच काय असणार आहे, PS असणार आहे, कारण आयत आहे ना, सम्मुख बाजू एकरूप असतात, समोरासमोरील बाजू एकरूप आहे। म्हणजे PQRS हा रेक्टँगल आहे, त्या रेक्टँगल पैकी PQ ही 14 दिली आहे इथे आणि ही QR म्हणजे ह्या साईडची म्हणजे PS ही किती दिली आहे, 21 दिली आहे। तर काय म्हटलंय, XYZ चे क्षेत्रफळ काढा। आता इथे बघितलं तर ही वर्तुळ पाकळी सारखं आहे, आयत असल्यामुळे चारी कोण काय असणार, काटकोन असणार, हे सगळे PQRS सगळीकडे काय असणार आहे, 90 डिग्री असणार आहे, कारण तो रेक्टँगल आहे। आणि शिवाय ही जी लाईन अशी दिलेली आहे ज्याच्यात X चा एरिया काढायचा आहे, ही जी लाईन, हा कर्व जो दिसतोय तो कसा आहे बघितलं तर तो वर्तुळ पाकळी सारखं ते दिसतंय। म्हणजेच कंपासने हे सेंटर घेतलं, वर्तुळाचं सेंटर घेतलं तर हे अशा पद्धतीने काढून इकडे असं सर्कल तयार होईल। तसंच इथे R हे सेंटर घेतलं तर हे अशा पद्धतीने असं काढलं तर असं सर्कल तयार होईल। म्हणजे ही RBA ही एक वर्तुळ पाकळी आहे, म्हणजे सेक्टर आहे। तसंच QPA ही पण एक वर्तुळ पाकळी आहे, म्हणजे सेक्टर आहे। मग वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया कसा काढायचा आहे आपल्याला माहिती आहे। त्यासाठी आपल्याला थीटा म्हणजे कोन अँगल लागतो, तो दिलेला आहे, कारण हा 90 डिग्री चौकोन PQRS आयत असल्यामुळे हा 90 असणार आहे, हा 90 असणार आहे। त्यामुळे ही वर्तुळ पाकळी Y आणि X वर्तुळ पाकळी ह्या दोन्हींचं क्षेत्रफळ आपण त्या फॉर्म्युल्याने काढू शकतो, कारण थीटा दिलेला आहे आणि R पण दिलेली आहे। आता ह्या वर्तुळ पाकळीसाठी ही जी R दिली आहे 14, PQ 14 आहे, म्हणजेच QA, कारण ही वर्तुळ पाकळी आहे त्यामुळे ही QA पण काय असणार आहे, रेडियसच असणार आहे, त्यामुळे QA पण 14 होईल। पण QR एकूण किती दिलेली आहे, 21 दिली, त्यातली QA 14 झाली तर आपल्याला AR किती आहे ते काढता येईल आणि ती ह्या वर्तुळ पाकळीसाठी रेडियस होईल। म्हणजे थोडक्यात आपल्याला X चं क्षेत्रफळ आणि Y चं क्षेत्रफळ काढता येईल वर्तुळ पाकळीच्या फॉर्म्युल्याने। आता Z चं क्षेत्रफळ म्हणजे Z चा जो एरिया काढायचा आहे तिथे मात्र सेक्टर, वर्तुळ पाकळी वगैरे असं काही नाहीये, त्यामुळे त्याचा डायरेक्ट एरिया काढता येणार नाही। पण एकदा हे दोन एरिया मिळाले X आणि Y, ही पूर्ण चौकोन म्हणजे हा आयत आहे, रेक्टँगल आहे, ह्या रेक्टँगलचा एरिया जर मी काढला आणि त्यातून हा मायनस केला आणि हा मायनस केला, X आणि Y एरिया मायनस केले की उरणार काय, मग फक्त झेडच उरेल आणि मग झेडचं पण क्षेत्रफळ आपल्याला मिळेल। तर ह्या मेथडने आपण जाणार, आधी Xचं क्षेत्रफळ काढायचं, Yचं काढायचं आणि मग झेडचं काढण्यासाठी चौकोनाचं क्षेत्रफळ लागेल आणि मग त्याच्यातून XY वजा केले की झेडचं क्षेत्रफळ मिळेल। तर हा रेक्टँगल आहे, या रेक्टँगलमधून सेक्टर Xचा एरिया, त्याच्यानंतर सेक्टर Yचा एरिया आपण काढू शकतो आणि झेडचा एरिया काढण्यासाठी सेक्टर Xचा एरिया आणि सेक्टर Yचा एरिया रेक्टँगल PQRSच्या एरियामधून फक्त मायनस केला की तिथे मिळणार आहे। थीटाच्या फॉर्म्युल्याने काढता येईल, कारण सगळीकडे थीटा म्हणजे अँगल दिलेले आहेत वर्तुळ पाकळीचे, त्यावरून आपण आता क्षेत्रफळ काढूया। तर QR बरोबर 21 दिली आहे, त्यामुळे AR ची आपण व्हॅल्यू काढूया। चौकोन PQRS आयत आहे, QR 21 आहे, 21। तसंच QA बरोबर PQ असणार, म्हणजे किती आहे 14, म्हणून AR बरोबर किती झाली 21 मायनस 14, कारण ही AR ही लाईन आहे ना, या QR मधनं QA मायनस केलं की मिळणार, म्हणजे 14 किती आले ते 7। AR का काढायचे, कारण AR 7 BR 7 मध्ये वर्तुळ पाकळी होणार आहे आणि ह्याचा एरिया काढण्यासाठी ते रेडियस लागणार आहे आपल्याला तिथे। तर पहिला हा ह्याचा एरिया, ह्याचं क्षेत्रफळ काढूया। तर वर्तुळ पाकळी, आधी फॉर्म्युला लिहूया, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर θ/360 × πr²। आता पहिल्या Xचा एरिया म्हणजे ह्या वर्तुळ पाकळीचा एरिया काढूया। Xचे क्षेत्रफळ, Xचे क्षेत्रफळ म्हणजे काय असणार आहे, बरोबर एरिया ऑफ कुठली वर्तुळ पाकळी, त्याचा सेंटर Q आहे आणि PA हा कंस आहे, सेंटर Q आणि PA हा कंस असा आहे ना, हा Q आहे आणि अशा पद्धतीने कंपासने काढलं तर हा X म्हणजे वर्तुळ पाकळी होणार आहे, त्यामुळे त्या सर्कलचा सेंटर Q असणार आहे, तिथे 90 डिग्री आहे आणि हा PA हा त्याचा कंस असणार, त्यामुळे लिहिताना आपण एरिया ऑफ Q डॅश PA असं लिहू। त्याचा एरिया काढला की आपल्याला Xचं क्षेत्रफळ मिळेल, इज इक्वल टू θ/360, थीटा किती इथे 90, 90/360 × π
22/7 इंटू आर स्क्वेअर. ह्याच्यासाठी आर किती आहे, पी क्यू जेवढी आहे तेवढीच क्यू आहे असणार आहे. ती आर किती आहे, 14. 14 इंटू 14. काय काय भाग जात आहे बघूया. 9 चौक 36, 7 एके 7, 7 दोन्ही 14, 2 एके 2, 2 दुणे 4 आणि इथे 2 7 14. म्हणजे काय काय राहिलं, 90/360. त्याच्यापैकी 9 4चा भाग गेला. त्याच्यानंतर इथे 2 दुणे 4 आणि 7 दुणे इथे 7 दुणे 14 गेला होता. इथे 2 दुणे 4 गेला आणि 2 7 14 म्हणजे 22 7 54. हे किती आलं, 154. 154 काय सेमी आहे दिलेला, त्यामुळे सेमी स्क्वेअर. त्यामुळे पुढे लिहायचं म्हणून x चे क्षेत्रफळ बरोबर 154 सेमी स्क्वेअर. आता याला समीकरण 1 म्हणूया. इक्वेशन 1 करणे पुढे आपल्याला लागणार आहे. x चे क्षेत्रफळ बरोबर 154 cm स्क्वेअर. आता आपण y चं क्षेत्रफळ काढूया. y पण काय आहे, वर्तुळपाकळी. त्यामुळे y चं क्षेत्रफळ काढण्यासाठी पण हाच फॉर्म्युला आपण अप्लाय करणार. y चे क्षेत्रफळ, y चे क्षेत्रफळ म्हणजे कोणाचा एरिया असणार आहे, एरिया ऑफ ज्याचं सेंटर r आहे. r हे केंद्र असणारा आणि BA हा कंस असणारा असा एक वर्तुळपाकळी आहे. म्हणजे r डॅश BA किंवा AB असं लिहिलं तरी चालेल, BA लिहिलं. तर ह्या वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ काढणं म्हणजे y चं क्षेत्रफळ आहे. याचाही अँगल किती असणार आहे, इथे थीटा 90, कारण आयत आहे त्यामुळे चारही अँगल इथे 90 डिग्रीचे असणार आहेत. म्हणजे 90/360 इंटू पाय आर स्क्वेअर म्हणजे 22/7 इंटू आर. ह्याच्यासाठी किती आहे, 7. कारण AR हे डिस्टन्स इथे 7 आहे. AR 7 म्हणजे BR पण 7. ते 7 7 आहे. 7 इंटू पाय आर स्क्वेअर ना, 7 इंटू 7. म्हणजे एक 7 गेला, त्याच्यानंतर 90 चौक, त्याच्यानंतर 2 दुणे 4 आणि 2 11 म्हणजे 11 साठी 77/2 एवढं होईल. 77/2 इज इक्वल किती येणार, 2 त्रिक 6 झाला 1, 2 8 16 पॉईंट झाला 1 आणि 2 पंचे 10. तर 38.5 हे झालं y चं क्षेत्रफळ. ते पण आपल्याला लागणार आहे पुढे, ते लिहून ठेवूया. म्हणून y चं क्षेत्रफळ, y चे क्षेत्रफळ बरोबर 38.5 cm स्क्वेअर. याला समीकरण 2 म्हणूया आणि यातलं एक उदाहरण आणखी एक सोडवून झालं. y चं क्षेत्रफळ 38.5, x चं मिळालं 154. आता आपल्याला पूर्ण चौकोनाचं म्हणजे PQRS चं क्षेत्रफळ काढायला लागेल. PQRS चा एरिया का काढावा लागेल, कारण ह्या Z चा एरिया आपल्याला काढायचा आहे. या Z चा एरिया काढायचा असेल तर ह्या चौकोनामधनं हा x आणि हा y मायनस करून टाकावा लागेल, म्हणजे आपल्याला Z चा एरिया मिळेल. त्याने आधी चौकोनाचा एरिया काढावा लागेल. तर चौकोन PQRS चा एरिया, तर आता आयताचा एरिया सोपा आहे फॉर्म्युला, लांबी गुणिले रुंदी फक्त. तर एरिया ऑफ चौकोन PQRS म्हणजे काय असतं, लांबी गुणिले रुंदी फॉर्म्युला, लेंथ इंटू ब्रेथ एवढाच फॉर्म्युला आहे. इज इक्वल टू काय, ही किती आहे, रुंदी किती आहे 14 आणि ही किती 21 म्हणजे 21 इंटू 40. हे किती आला 14, 14 एके 14, 14 4 झाला 1, 14 2 28 आणि 29 म्हणजे 294. म्हणून एरिया ऑफ चौकोन PQRS इज इक्वल टू 294 cm स्क्वेअर. याला इक्वेशन 3 म्हणूया. आता इक्वेशन 1 मध्ये x चं, इक्वेशन 2 मध्ये y चं आणि इक्वेशन 3 मध्ये पूर्ण चौकोनाचं क्षेत्रफळ मिळाले. त्यामुळे आता Z चा एरिया आपण काढू शकतो. त्याच्यावरून आपण Z चा एरिया काढणार. म्हणायचं समीकरण 1 2 व 3 वरून समीकरण 1 2 व 3 वरून Z चे क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ
चौकोन PQRS याचं क्षेत्रफळ काढायला लागेल मायनस याचं क्षेत्रफळ एक्सचं क्षेत्रफळ मायनस वायचं एक्सचे क्षेत्र मायनस लिहिलंच येतं एक्सचे क्षेत्रफळ मायनस वायचे क्षेत्रफळ इज इक्वल टू एरिया ऑफ चौकोन PQRS 294 मायनस हे किती आलं होतं 154 मायनस 38.5 किती आलं एकूण 294 मायनस 154 म्हणजे ते आलं 0 आणि 4 1 140 मायनस 38.5 म्हणजे 0.5 राहिले एक इथे आला 10 9 गेले ते 14 आणि 14 4 गेले 101.5 हे कशाचं आलंय तर या झेडचे एरिया आहे. आता शेवटी फक्त वाक्य लिहायचं की म्हणून झेडचे क्षेत्रफळ बरोबर म्हणून झेडचे क्षेत्रफळ बरोबर 101.5 cm स्क्वेअर. अशा पद्धतीने आपलं 1 मध्ये x 2 मध्ये y चं क्षेत्रफळ आणि हे आता z चं क्षेत्रफळ आपण विचारलं काढलं.